श्रीधर स्वामीकृत श्री रामविजय अध्याय 7 मखरक्षण अहल्येचा उद्धार मिथिलेसाठी प्रस्थान. यज्ञरक्षणार्थ विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन सिद्धाश्रमाकडे निघाले. वाटेत त्यांनी गंगा नदीत स्नान संध्या वगैरे नित्यकर्म केले. विश्वामित्रांनी धनुर्विद्येतील काही रहस्य सांगितली. कोणत्या वेळी कोणते अस्त्र टाकावे याचे ज्ञान विश्वामित्रांनी रामाला व लक्ष्मणाला दिले. अस्त्र देवता रामाला शरण आल्या. त्यांनी रामाच्या हृदयात स्थान मिळविले. रामाचे धैर्य पाहण्यासाठी विश्वामित्र रामाला म्हणाले, सिद्धाश्रमी या वाटेने जाताना ताटिकेने अनेक ऋषींना खाल्ले आहे. रामा, आपण या मार्गाने जायला नको. तेव्हा राम हसून म्हणाला, गुरुवर्य, तुमची कृपा झाली तर मी काळाला सुद्धा नष्ट करीन. मग ताटिकेची काय कथा? हे ऐकून विश्वामित्रांना संतोष झाला. ही मुले राक्षसांशी नक्की झुंज देतील हा विश्वास विश्वामित्रांना वाटू लागला. रथ जोराने दौडतच होता. पुढे घनघोर अरण्य लागले. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, रामा, हेच ते ताटिकावन. ताटिकेला माणसांचा वास आला की ती लगेच धावून येते. तेवढ्यात भयंकर किंकाळी ऐकू आली. त्या किंकाळीमुळे कृतांत सुद्धा घाबरेल. विश्वामित्र घाबरले. ते म्हणाले, राघवा, माझे रक्षण कर. ताटिकेच्या अंगात 10,000 हत्तींचे बळ होते. पर्वता एवढे मोठे पोट होते. कोणी ऋषी ब्राह्मण दिसला की ताटिका त्याला लगेच खाई. ही कुंभकर्णाची बहीण. तिची कर्णभूषणे म्हणजे माणसांची डोकीच होती. गळ्यात नरशिरांच्या माळा घातलेल्या होत्या. कपाळी सिंदूर फासलेला होता. केस मोकळे असलेले. 12 गावे मुख, 11 विक्राळ पसरलेली. 5 गावेच वाटतील एवढे तिचे एक एक स्तन होते. अशी ही राक्षसीण रामावर राक्षसांसह धावून आली. रामाने धनुष्य सज्ज केले. धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली आणि एक अर्धचंद्राकार बाण सोडला. त्या बाणाने वृक्षांसह राक्षसिणींना ठार मारले. ताटिकेच्या वर्मी बाण लागला. तेव्हा ताटिकेने जोरात किंकाळी फोडली आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. देवांनी रामाचा जय जयकार केला आणि रामावर पुष्पवृष्टी केली. विश्वामित्र राम लक्ष्मणांसह सिद्धाश्रमात आले. सिद्धाश्रमात अनेक ऋषीमुनी येऊ लागले. जसा गंगेला पूर येतो तशीच सिद्धाश्रमाची स्थिती झाली होती. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सर्वांना भेटले. यज्ञ मंडपाची शास्त्राप्रमाणे रचना केली. यज्ञकुंडे पुन्हा धडाडू लागली. महायज्ञ करण्याचे ऋषींनी ठरविले. विश्वामित्र रामाला म्हणाले, रामा, तू आता यज्ञाचे रक्षण कर. ताटिकेचा वध केला म्हणून मारीच, सुबाहू हे सगळे येऊन यज्ञ मंडपात पर्वत व शिळा टाकतील. तेव्हा राम म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. विघ्ने आणणारा कृतांत असेल तरी त्याला सुद्धा मी शासन करीन. यज्ञाला प्रारंभ झाला. विश्वामित्र आणि त्यांचा परिवार म्हणजे सूर्य आणि त्यांचे किरणच वाटत होते. मंत्रघोष चालू होते. यज्ञात आहुती पडत होत्या. सूर्य मावळला. रात्री मारीच, सुबाहू जोरात किंकाळी फोडीत आले. त्यांच्याबरोबर लक्षावधी राक्षस होते. ऋषींच्या हातून आहुती गळून पडू लागली. तोंडाची बोबडी वळली. तेव्हा एक ब्राह्मण म्हणू लागला, रक्षण करणारे फक्त राम आणि लक्ष्मण आणि हल्ला करणारे हे 20 कोटी राक्षस. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, हा राम म्हणजे पुराण पुरुष आहे. राक्षसांचा वध करण्यासाठीच याने मानवी अवतार घेतला आहे. राम आणि लक्ष्मण एका दारात उभे होते तर या राक्षसांनी यज्ञ मंडपात दुसऱ्या दारातून प्रवेश केला. यज्ञात पर्वतशिळा येऊन पडू लागल्या. राक्षस भयंकर किंकाळ्या फोडीत होते. मग रामाने राक्षसांवर बाणांचा वर्षाव केला. मंडपाच्या कळसावर राम उभा राहिला. संपूर्ण जागा त्याने व्यापून टाकली. त्याने तीळ ठेवायला सुद्धा कुठे जागा ठेवली नाही. मेघाच्या वर्षावासारखे रामाच्या धनुष्यातून बाण निघू लागले. लक्ष्मणालाही त्याचे गूढ कळेना. राक्षसांचा संहार होऊ लागला. झाडावरून पक्षी उडतात तशी राक्षसांची डोकी आकाशातून खाली धडाधड कोसळत होती. मारीच, सुबाहू रामावर धावून आले. तेव्हा भूमी हादरली. रामाने शेवटचा निर्वाणीचा बाण काढला. तो सूर्यमुखी बाण होता. पक्षी झाडावरील फळांकडे जसा झेप घेतो तसा तो बाण सुबाहूच्या कंठात घुसला व त्याने सुबाहूचे मस्तक आकाशात उडविले. मारीचाला बाणांचा पिसारा लागला. त्याच्या वाऱ्याने मारीच समुद्रात फेकला गेला. तो लंकेत पळत गेला. त्याला वाटले, रामाचा बाण माझा पाठलाग करीत आहे, म्हणून तो मधून मधून घाबरून मागे पाहत होता.
लंकेत येऊन तो रावणाला म्हणाला, हा राम म्हणजे आदिपुरुष आहे. मारीचाच्या या बोलण्याने रावणाला राग आला. स्वतःचा जीवश्य कंठस्थ मित्र शत्रूची स्तुती करतो म्हणजे काय? गरुडाचा पराक्रम ऐकून सर्प जसे रागावतात तसा रावण संतापला. इकडे यज्ञमंडपाचे रामाने रक्षण केले. जगाचा संहार होऊन शेवटी ब्रह्म उरते तसा राम त्यावेळेस दिसत होता. सगळे ऋषी रामाची स्तुती करू लागले. मूर्ती एवढीशी दिसते, पण ह्याने पर्वता एवढे मोठे राक्षस क्षणात मारून टाकले. हसत विश्वामित्र म्हणाले, सूर्यमंडळ लहान दिसते, पण त्याने पृथ्वी उजळून जातेच ना. यज्ञ समाप्त झाला. विश्वामित्रांनी दानधर्म केले. रात्री आश्रमात विश्वामित्र शेषनारायणांना जवळ घेऊन झोपले. ती साक्षात समाधीच होती. हृदय रामाला न धरता जे झोपतात ते पशूच पडलेले वाटतात. विश्वामित्रांना झोप लागलेली पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, आपण अयोध्येत कधी जाऊ? दशरथांना कधी भेटू? इतके बोलताच रामाला रडू कोसळले. कौसल्या माता काळजी करीत असेल. दशरथाच्या पायावर अनेक देशातील राजांचे मुकुट घासले जातात. सर्व देशांच्या राजांचे विश्रांती स्थान असलेले ते पाय मी कधी पाहणार? त्यांचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र जागे झाले. रामाला हृदयाशी धरून म्हणाले, मिथिलेहून जनकाचे पत्र आले आहे. तेव्हा आपण उद्या मिथिलेला जाऊया. तेथेही तुझाच विजय होईल. सीता तुलाच माळ घालील. तिच्याशी तुझे स्वयंवर होईल आणि नंतर तू अयोध्येत जा. दुसऱ्या दिवशी ऋषीमुनींसह विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन मिथिला नगरीत निघाले. रामाच्या एका बाजूला विश्वामित्र आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण असे चालले होते. मध्ये चंद्र आणि बाजूला त्याचे तेज उधळावे तसे ते दृश्य दिसत होते. मार्गात ऋषी रामाला आपले आश्रम दाखवित होते. रामाची पूजा करीत होते. सर्वांचा उद्धार करीत राम निघाला. एके ठिकाणी एक मोठी शिळा रामाला दिसली. रामाच्या चरणांची धूळ वाऱ्याने जोरात उडून त्या शिळेवर जाऊन पडली. तेव्हा ती शिळा हालू लागली. रामाने चरण लाविला असे सांगतात, पण अहल्या ही अशी महासती ब्राह्मण पत्नी होती. रघुपती तिला पाय लावील असे घडणे शक्य नाही. रामचरण रजाने शिळा हलू लागली. हळूहळू चंद्रोदय व्हावा तशी त्यातून सुंदर स्त्री दिसू लागली. तिने पटकन पुढे येऊन ऋषी मंडळींना आणि रामाला नमस्कार केला. रामाने विश्वामित्रांना विचारले, ही सुंदर स्त्री कोण आहे? हिच्या रूपाने तुमची तपश्चर्या तर प्रकट झाली नाही ना? शिळेतून स्त्री कशी निर्माण झाली? विश्वामित्रांनी सांगितले, ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण करताना अहल्येला आगळेच सौंदर्य प्रदान केले. ही ब्रह्मदेवाची मुलगी, ही गौतमांची पत्नी आहे. त्यांनी शाप दिला होता, त्यामुळे ती शिळा झाली होती. तुझ्या चरणरजाने ती शापातून मुक्त झाली. ब्रह्मदेवाने अहल्येचे स्वयंवर मांडले. त्याने असा पण लावला की जो 2 प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करील त्यालाच मी माझी मुलगी देईन. पण हा पण ऐकून ऋषी, देव, राजे आपली वाहने घेऊन धावले. इकडे गौतम ऋषी गंगा स्नान करून चालले होते. त्याने प्रसूत होत असता वासराचे मुख दिसत आहे अशी काळी गाय पाहिली. त्याने गायत्री मंत्राचा जप करून विधीपूर्वक त्या गायीला 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने ओळखले, गौतम पृथ्वी प्रदक्षिणा 3दा करून आला आहे. गौतम आणि अहल्या यांचे लग्न लावले. इंद्र आला आणि तो ब्रह्मदेवावर खूप रागवला. तू पण लावलास, तो पाळला नाहीस. हा राग त्याने मनात धरला आणि म्हणाला, एकदा तरी मी या अहल्येचा भोग घेईन. गौतम ऋषी अहल्येला घेऊन आश्रमात आले. पुढे एकदा सूर्यग्रहण होते. गौतम अहल्या यांनी नदीत स्नान केले. गौतम ध्यान करीत बसले आणि अहल्या आश्रमी परत आली. ब्रह्मकन्या एकटीच घरी आहे असे पाहून इंद्र गौतमाचे रूप घेऊन आला. अहल्ये, अहल्ये, लवकर ये असे म्हणत धरणीवर कोसळला. अहल्येच्या मनात काहीच पाप नव्हते. ती खूप घाबरली. तिने त्याला चटकन उचलले आणि मंचकावर नेऊन झोपविले. तो म्हणू लागला, प्रिये, माझा जीव आता जात आहे. मला तुझा अंगसंग घडू दे. ती म्हणाली, नाथ, आज ग्रहणाचा दिवस आहे. शास्त्र काय सांगते ते बघा. तेव्हा तो म्हणू लागला, माझे वचन तू पाळणे हाच खरा शास्त्रार्थ आहे. तेव्हा अहल्या इंद्र दोघे एका मंचकावर झोपले. इकडे गौतमांनी स्नान संध्याविधी आटोपला आणि ते आश्रमात परत येऊन अहल्येला हाक मारू लागले. ती सावध होऊन उठली आणि त्याला विचारू लागली, अरे दुष्टा, तू कोण आहेस?
त्याने सांगितले, मी इंद्र आहे. तेव्हा ती त्याला म्हणाली, मला भोगलेस, तुझे थोर पण जळून गेले. आता तू इथून निघून जा. अहल्येने गौतमाला दार उघडले. गौतम ऋषी अतिशय रागावले होते. तिसरा नेत्र उघडून शंकर जसा रागावला तसे गौतम रागावले होते. इंद्र पळत सुटला. तेव्हा पळणाऱ्या इंद्राला त्यांनी शाप दिला, तुझ्या अंगाला सहस्त्र छिद्रे पडतील. आणि अहल्येला त्यांनी शाप दिला, तुला हा इंद्र आहे हे कळून सुद्धा तू याला शाप दिला नाहीस. तू सहस्रावधी वर्षे शिळा होऊन पडशील. अहल्येने ऋषींचे पाय धरले आणि सांगितले, महाराज, माझ्या हातून अजाणतेपणाने हे सर्व घडले. अहल्या रडू लागली. गौतमांचे मन द्रवले. त्यांनी उशाप दिला, रवी कुळात विष्णू जन्माला येईल. कौसल्येचा मुलगा रघुनंदन याच्या पदरजाने तुझा उद्धार होईल आणि तू मला भेटशील. अहल्या जड झाली. तिचे सर्व शरीर कठीण झाले. ती साधनेत लीन बनून जणू एखादी शिळा बनली. गौतमांना खूप पश्चाताप झाला. अहल्येच्या हातून चुकून घडले, पण मी मात्र रागाने शाप दिला. आता या वनातील सर्प, वाघ इत्यादी त्रास देतील, म्हणून त्यांनी वनातील सगळ्यांना शाप दिला. जे जीव प्राणी अहल्येपाशी येतील ते लगेच गतप्राण होतील. सर्व देवांनी इंद्राला गौतमाजवळ आणले. मग सर्वांनी गौतमाची प्रार्थना केली. इंद्राला पण त्यांनी उशाप दिला, शरीरावर जेथे तुला छिद्रे पडली तेथे तुला डोळे येतील. तुला सहस्रनयन म्हणून ओळखतील. रामा, तीच ही अहल्या तुझ्या पदरजाने उद्धरली आहे. गौतमाला पण अहल्येला शाप दिला म्हणून वाईट वाटत आहे. ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. अहल्येचा उद्धार रामाने केला हे जाणून ते ताबडतोब तेथे आले. सर्व ऋषींनी गौतम अहल्येच्या कपाळी मंगळ तिळक लावला. शतानंद हा अहल्येचा पुत्र. हा जनकाचा गुरु होता. शतानंद श्रीरामाबरोबर मिथिला नगरीत आला. मिथिला नगराबाहेरील वनात श्रीराम ऋषींसह राहिला. विश्वामित्रांना श्रीरामाने जानकीच्या जन्माची हकीकत विचारली. ती विश्वामित्र सांगू लागले. पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. त्याने तप करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. तिने वर मागायला सांगितले. त्याने वर मागितला, तू माझी मुलगी होऊन माझ्या मांडीवर खेळावे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, मी तुझ्या घरी जन्माला येणे तुला लाभदायक होणार नाही. तुझ्यावर विघ्ने येतील. राजा म्हणाला, मी पक्का निश्चय करून वर मागितला आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, मी माझ्या पती आज्ञेत आहे. नारायण हेच माझे पती. राजाने नारायणाची प्रार्थना केली. नारायण प्रसन्न झाले. राजाने लक्ष्मीच मुलगी हवी असा वर मागितला. नारायण हसले. त्यांनी राजाला एक मातुलिंग फळ दिले. ते राजाने 9 महिने घरी ठेवले. त्यातून कन्यारत्न निघाले. तिचे नाव पद्माक्षी. ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती तरुणांना हवी हवीशी वाटू लागली. पद्माक्षाने असा पण लावला, जो नीलवर्णी आहे त्यालाच मी माझी मुलगी देईन. तिची अभिलाषा धरून देव, दानव, राजे, गंधर्व सगळेच आले. त्याचे हे बोलणे ऐकून सगळेच रागावले. हा काहीतरीच बोलतो असे म्हणून पद्माक्षाबरोबर युद्ध करू लागले. 7 दिवस घनघोर युद्ध झाले. रणात सर्वांनी मिळून पद्माक्षाला ठार मारले. सर्व गावांचा विध्वंस केला. तेव्हा या पद्माक्षीने अग्निकुंडात प्रवेश केला आणि ती ब्रह्मारण्यात प्रगट झाली. तेव्हा विमानातून रावण चालला होता. त्याने ही अलौकिक अशी स्त्री पाहिली आणि तिला पकडण्यासाठी त्याने तिच्याकडे धाव घेतली. तेव्हा पद्माक्षीने परत अग्निकुंडात प्रवेश केला. तेव्हा रावणाने प्रयत्न करून ते कुंड विझविले. तो तिचा शोध घेऊ लागला. प्रयत्न करूनही ती सापडेना. परंतु खणता खणता त्याला 5 रत्ने सापडली. ती त्याने पेटीत ठेवली आणि घरी आणली. रावण मंदोदरी एकांती असता रावण तिला सांगू लागला, प्रिये, पृथ्वीवरून मी तुझ्यासाठी अमौलिक रत्ने आणली आहेत. अतिशय आनंदाने मंदोदरी पेटी उचलण्यास धावली, पण तिला ती थोडीही हलवता येईना. तिला हसून रावण स्वतः पेटी उचलण्यास पुढे आला. त्याने 20 हात लावले तरीही त्याला ती पेटी उचलेना. प्रधान आणि मंदोदरी आश्चर्यचकित झाले. रावणाने हळूच ती पेटी उघडली. तेव्हा त्यामध्ये 5 वर्षे वयाचे कन्यारत्न निघाले. मंदोदरी रावणाला सांगू लागली, जो मायेच्या पलीकडे आहे, जो चैतन्य रूप आहे, त्या परमेश्वराला ही माळ घालील. इतरांना ती अग्नीची माळ घालील. हिने पद्माक्षासह इतर राजांचा नाश केला. आता ही येथेच राहिली तर लंकेचा नाश होईल. हिला आधी लंकेतून हलवा. रावणाने सेवकांना बोलावले.
पेटी त्यांच्या डोक्यावर देऊ लागला. तेव्हा पेटीतून आवाज आला, मी परत एकदा लंकेत येईन, रावणासह साऱ्या रावण कुळाचा नाश करीन. रावण सेवकांना म्हणाला, जनकाची जी मिथिला नगरी आहे, मिथिलेजवळ शेतात खूप खोल ही पेटी पुरा. जनकाने ही भूमी एका ब्राह्मणाला दान दिली होती. पद्माक्ष आता ब्राह्मण रूपाने जन्माला आला होता आणि त्याच्या शेतात या रावणाच्या सेवकांनी पेटी नेऊन पुरली. सुमुहूर्त पाहून ब्राह्मण त्या शेताची नांगरणी करू लागला. नांगरता नांगरता त्याला पेटी सापडली. त्याने ती पेटी घेतली आणि तो जनकाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, ही तुमची ठेव तुम्हाला घ्या. राजाने पेटी उघडून पाहिले तेव्हा आत तेजस्वी अशी 5 वर्षांची बालिका होती. तिचे तेज अलौकिक होते. तिला पाहताच जनकाला तिच्याबद्दल मोह उत्पन्न झाला. ब्राह्मण म्हणाला, ही तुझीच मुलगी आहे. ब्राह्मणाने ती राजाला दिली. परशुराम शूरवीर होते. त्रैलोक्यात त्यांचा दरारा होता. एकदा ते जनक राजाकडे आले. त्यांच्या जवळचे शिवधनुष्य त्यांनी बाहेर ठेवले आणि ते आत जेवायला बसले. जेवून सभेत येऊन बसले. पाहतात तो धनुष्य दिसेना. परशुराम अतिशय रागावले. तेवढ्यात सीता त्या धनुष्याचा घोडा करून इकडे तिकडे त्याला हाकलीत होती. ते पाहून परशुरामांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. ते धनुष्य इतके जड होते की हत्तीलाही ते उचलले जात नसे. तेवढ्यात जनक राजा तेथे आला. पित्याला पाहून ते धनुष्य तेथेच टाकून जनक कन्या पळून गेली. अनेक वीरांनी प्रयत्न केले, पण ते धनुष्य कोणालाही उचलेना. तेव्हा जनकाने कन्येला बोलावून आणले आणि सांगितले, आता परत ह्याचा घोडा कर आणि ते धनुष्य जागेवर नेऊन ठेव. तेव्हा सीतेने ते धनुष्य पुन्हा जागेवर नेऊन ठेवले. परशुराम म्हणाले, माझे अवतार कार्य आता संपले. धनुष्य तिथेच ठेवून परशुरामांनी जनकाला सांगितले, जो या धनुष्याला प्रत्यंचा चढवील त्यालाच ही सीता दे. एवढे सांगून परशुराम बद्रिकावनात निघून गेले. विश्वामित्र म्हणाले, रामा, तुझे चरित्र तुला माहीत आहे, पण माझ्या मुखाने तुला ऐकण्याची इच्छा आहे म्हणून सांगतो. अध्याय 7 समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु.